सुरुवात केली जाईल. त्याला स्पीडअप करायचं आहे. पंचांचा मॅच ऑन होण्याचा इशारा. सलामी जोडी रॉबिन आणि त्यांच्यासोबत कल्पेश म्हात्रे. पहिलं षटक घेऊन साहिल मुकादम. पहिला बॉल डाऊन द लेग साइड. डाव्या एष्टीच्या बाहेर मात्र चेंडू पिच होताना पाहायला मिळतोय. पंचांचा वाईट चेंडूचा इशारा मात्र आमच्यापर्यंत नक्की पोहोचला जाईल. अवांतर धावेने मात्र संघाचं अकाउंट यावेळेस ओपन केलं जात आहे. 4 ओव्हरची मॅच. P1चं पहिलं षटक 30 यार्ड मिडलचं फिल्डिंग रिस्ट्रिक्शन. पॉवर प्लेचा फायदा मात्र आता दोन्ही फलंदाजांना घ्यावा लागेल. पोल टॉस बॉल स्टँड अँड डिलिव्हरचा फटका. वाह, व्हॉट स्ट्रोक, ब्युटिफुल, एक्सलंट, माइंड ब्लोईंग, क्लासिकल, मार्वलस. अंपायर पंचांचा नो बॉलचा इशारा. याला म्हणतात ना दिवाळी ना दसरा, हा बोनस कसला. 6+1 7 धावा. धाबलगावरती मात्र 7 धावा. यावेळेस 8 धावा नक्की जोडल्या जातील. अजूनही एकही चेंडू मयूरचा झालेला नाही आणि 8 धावा स्कोर कार्ड वरती जोडल्या गेल्या. पहिला चेंडू वाईड होता, त्याच्यानंतर बिमरचा नो बॉल फेकला गेला आणि त्याच्यावरती षटकार आला. म्हणजे एकही चेंडू झाला नाहीये पण 8 धावा स्कोर कार्ड वरती येतील. जे प्रेक्षक लाईव्ह पाहत आहेत ते पण अचंबित होतील की चेंडू एक पण दिसत नाही पण धावा 8 कशा. पहिला बॉल वाईड होता, त्याच्यानंतर एक षटकार नो बॉल वरती आला आणि त्यामुळे एकही लिगल डिलिव्हरी झाली नाहीये. 8 धावा स्कोर कार्ड वरती येतील. चला, विनंती असेल स्पीडअप करायचा आहे. टीम गिरोबा 11 शिरडून संघ. बॉल द्या, चेंडू द्या मैदानाच्या आतमध्ये, अन्यथा आयोजक दुसरा बॉल असेल तो द्या, पण लगेच द्या. चेंडू द्या मैदानाच्या आतमध्ये. आयोजकांना विनंती असेल मैदानाच्या आतमध्ये आपण चेंडू पुरवायचा. जरा जास्त वेळ घेऊ नका चेक करण्यासाठी. विनंती आहे लगेच द्या मैदानाच्या आतमध्ये बॉल, कारण की जास्त वेळ आपण घ्यायचा नाहीये. पहिले तुम्ही 2 बॉल चॉईस करून ठेवत जा, म्हणजे एक बॉल गेला की दुसरा बॉल वापरायला. इकडे बॅटिंग टीम पप्पन 11 पेट आणखीन एक बॉल चॉईस करून ठेवा, म्हणजे नंतर तो लगेच दिला जाईल. मैदानाच्या आतमध्ये मात्र आता फ्रेड असेल. पंचांनी आपला हेलिकॉप्टर घुमावलाय. अर्थातच फलंदाजासाठी फ्रेडची संधी आणि गोलंदाजाला पहिली वॉर्निंग असेल, कारण एक गोलंदाज 1 ओव्हरमध्ये 2 बिमरचे नो बॉल नाही टाकू शकत आणि त्यामुळे मात्र या ठिकाणी गोलंदाजाला आता वॉर्निंग पहिली दिली जाईल. जर आणखीन एक बिमरचा नो बॉल आला तर बॉलर मात्र या मॅच मधून बाद केला जाईल. पण पंचांनी हेलिकॉप्टर फिरवलं. फ्रेडची संधी आहे. उघडा डोळे, पहा नीट, चेंडू आहे, फ्री हिट. गोलंदाज यावेळेस साहिल मुकादम. बॉलिंग ट्रॅक वरती खराब सुरुवात केली आहे, पण आता मात्र सज्ज होतील पुढील चेंडू घेऊन. राईट आर्म राऊंड द विकेटने. यावरचा बॉल स्लॉट मध्ये बॉल होता. ऑन साइडला ड्राईव्ह केला. सिंगल धाव घेण्याचा प्रयत्न. खेळाडू मात्र वेगाने बॉल वरती येतील. तत्पूर्वी एक सिंगल धाव मात्र मिळतीय. चांगलं कमबॅक म्हणावं लागेल गोलंदाज साहिल मुकादमचं. पहिला चेंडू वाईट फेकला, त्याच्यानंतर नो बॉल वरती षटकाराचा मार खाल्ला, परंतु त्याच्यानंतर मात्र फ्रेडचा बॉल असून देखील एक चांगला चेंडू त्यांच्या माध्यमातून फेकला गेला आणि या सिंगल धाव त्या बॉल वरती मात्र नक्कीच मिळते. बरीचशी मेहनत या ठिकाणी आपण पाहतोय. महाराष्ट्र नवनिर्माण सेना शाखा भाताण, महाराष्ट्र नवनिर्माण सेना शाखा पनवेल यांच्या माध्यमातून या स्पर्धेला सत्यात उतरवण्यामध्ये बरीचशी मेहनत घेतली गेली आहे आणि त्याच्यानंतर 19व्या वर्धापना दिनानिमित्त मनसे पनवेल तालुका चषक 2025चं आयोजन आपण पाहतोय. बरेचसे चांगले चांगले समालोचक ज्यांचा आवाज मात्र एकंदरीत या स्पर्धेमध्ये आपण ऐकला. पहिल्या दिवसामध्ये आमचे मोरेश्वर सर आहेतच, त्याच्याच बरोबरीने आपण रोशन पाटील सर आणि आकाश सर
या तीन समालोचकांचा आवाज ऐकला कालच्या दिवसामध्ये आपण जर पाहिलं असेल ओमकार गुरव सर आणि मोरेश्वर भोईर सर या दोघांचा आवाज ऐकला. यावरचा बॉल सर बॅटने लॉक केलाय, फटका चांगलाय, खेळाडू आहे टिपला जातोय झेल आणि संपवलाय कल्पेश म्हात्रे यांचा खेळ. पहिला मोहरा गोल्डन डक, बॅक टू डग आउट. झेल घेतलं त्यासाठी 500 रुपयांचं बक्षीस आलेलं आहे. सन्माननीय सौरभ उद्रे साहेब आणि विश्वनाथ खारके साहेब या दोन पाहुण्यांकडून मात्र या झेल साठी 500 रुपयांचं बक्षीस आलंय. उद्रे साहेब आणि खारके साहेब या दोन्ही पाहुण्यांनी 500 रुपये या झेल साठी दिलेले आहेत. जो झेल टिपला खेळाडू शिवम खारके यांनी हा झेल टिपला आणि त्यांच्या झेल साठी 500 आलेले आहेत. परंतु आपण पाहिलं गोल्डन डक मध्ये या ठिकाणी कल्पेश म्हात्रे यांना पवेलियन मध्ये परत पोहोचावं लागतंय. नंबर 3 वरती न्यू बॅटर अनिकेत पाटील. अनिकेत पाटील आले आहेत. अनिकेत पाटीलने बॉलला लॉब केलाय, उडवलाय ऑन साइडला. खेळाडू आहेत परंतु क्षेत्र रक्षकाने मात्र त्या ठिकाणी नक्कीच टिपलाय या ठिकाणी हा झेल आणि इथून आणखीन एक मोहरा मात्र आपल्याला दिसेल होताना बाद. घड्याचा जर आपण विचार केला 12:15 आता वाजलेले आहेत आणि 12:15 वाजलेले असताना आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये आजच्या लॉर्ड्स मधील पहिल्या फेरीतील दुसरा सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. अजूनही जर आपण विचार केला तर 5 सामने अजूनही बाकी आहेत आजच्या रात्रीमध्ये. ही मॅच जर आपण सोडली तर अजूनही 5 सामने आजच्या रात्रीमध्ये आपल्याला खेळवायचे आहेत. टोटल 10 सामने होते. मॅच नंबर 5 मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. अजूनही 5 मॅच बाकी आहेत. नवीन फलंदाज मात्र या ठिकाणी येत आहेत. राजेंद्र यावेळेचा बॉल वाईड साइड आउटसाइड द ऑफ लाईन वापरली जाते. वाईड लाईनच्या बाहेर चेंडूची पिचिंग आपण पाहिली. पंच दोनात आमच्या दिशेने समांतर करतायत. आम्हाला कळवतायत की हा चेंडू मात्र स्वर आहे. अवांतर चेंडू फेकायचे नाहीयेत. आधीच आपण बरेचसे खराब कामगिरी केली आहे. ऍज अन बॉलर जेव्हा तुम्ही चौकार षटकारांचा मार खाता तेव्हा तुम्हाला वाईट वाटत नाही. ऍज अन बॉलर जेव्हा तुम्ही वाईड आणि नो चेंडू टाकता तेव्हा हृदयाला दुःख होतं. अटॅक करण्याचा प्रयत्न यावेळेस हाफ ट्रॅगर बॉल होता. ऑन साइडला ड्राईव्ह केला. डीप मध्ये खेळाडू पाहायला मिळतात. फंबल होतात. सिंगल पूर्ण दुसरीचा प्रयत्न केला जाईल. चांगली रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. 2 धावा यावेळेस धावून नक्कीच पूर्ण केल्या जातील. 2 धावांच्या बरोबरीने जर आपण सांघिक धावसंख्येचा विचार जर केला पप्पन 11 पेठ संघ धावफलकावरती 12 धावा 2 गडींच्या मोबदल्यात यावेळेस जोडल्या गेल्या. चांगली सुरुवात म्हणावी लागेल टीम पप्पन 11 पेठची. 12 धावा मात्र त्यांच्या माध्यमातून सोडल्या गेल्या. तेवनचा षटक जिथे हाणामारी करण्याचा प्रयत्न केला जातो. 2 खेळाडू आपल्याला 38 सर्कलच्या बाहेर फिल्डिंग करताना पाहायला मिळतात. अटॅक केलाय यावेळेस लॉफ्ट केलाय. मिड ऑफच्या वरून उडवलाय बॉलला. खेळाडू आहेत चेंडू खाली. टिपला जातोय झेल आणि संपवलाय राजेंद्र डाकी यांचा खेळ. आणखीन एक फलंदाज बाद. नक्कीच नरवीर सुभेदार तानाजी मालुसरे
त्यांचं गीत आपण या ठिकाणी ऐकलं. छत्रपती शिवाजी महाराज ज्यांच्याकडे निष्ठावंत मावळे होते आणि त्यामुळेच त्यांनी हिंदवी स्वराज्याचं मासाहेब जिजाऊंचं स्वप्न सत्यात उतरवलं आणि आपल्याला मराठी म्हणून जगण्याचं स्थान आणि मराठी म्हणून जगण्याचा मान आपल्याला त्यांच्यामुळे मिळाला आहे. ते राजे छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे एक अतिशय प्रामाणिक मावळे नरवीर सुभेदार तानाजी मालुसरे आणि त्यांचं गीत आपण या ठिकाणी ऐकलं. 12 धावा येत आहेत. आता नवीन फलंदाज आपण पाहतोय हर्षल म्हात्रे. इनाट क्रमांक 5 वरती मात्र मैदानाच्या आतमध्ये नक्कीच दाखल केले जातील. शेवटचा बॉल गोलंदाज साहिल मुकादम यांचा. अटॅक करण्याचा प्रयत्न, प्ले अँड मिस अशीच परिस्थिती मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे. लगा तो सिक्सर नाही तो मिक्सर, पण इथे काहीच नाही भेटणार कारण डॉट चेंडू मात्र मैदानाच्या आतमध्ये फेकला गेलाय. डॉट चेंडूवरती कोणतीच धाव नसते. P1च्या पहिल्या षटकाचा खेळ मात्र संपला गेलाय आणि धाव फलकावरती धावा जमावल्या जातील. पप्पन 11 पेठ बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. 12 रन, लॉस ऑफ 3 विकेट, 12 धावा 3 गडींच्या मोबदल्यात. चला पुढील कॉल असेल देविदास 11 कुडावे आणि त्यांच्या विरोधामध्ये रियान शान हिमांशु 11 सोमटणे. दोन्ही टीमच्या कॅप्टनना कॉल असेल की आपण इनिंग ब्रेक मध्ये कंपल्सरी टॉस करण्यासाठी यावं. देविदास 11 कुडावे आणि त्यांच्या विरोधात रियांश आणि हिमांशु 11 सोमटणे. इनिंग ब्रेक मध्ये दोन्ही टीम कॅप्टन टॉस साठी या. नवीन गोलंदाज यावेळेस आपण पाहतोय. गोलंदाजीमध्ये परिवर्तन केलं जाईल. दुसरा षटक घेऊन बॉलिंग ट्रॅक वरती अंकित वाजेकर यावेळेस मात्र सज्ज केले जात आहेत. फील्ड आता ओपन केली जाईल. 5 खेळाडू आपल्याला मात्र आता सीमारेषे लगत पाहायला मिळतील. गोलंदाज तयार. यावेळेचा बॉल स्लोवर चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी चेंडू टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने आपल्याला वळण घेताना पाहायला मिळाला. फुलरलनचा चेंडू कट होताना विकेट किपर यांच्या हातामध्ये पोहोचलाय आणि डॉट चेंडूची मात्र सांगता मैदानाच्या आतमध्ये केली जाते. डॉट चेंडू मात्र मैदानाच्या आतमध्ये नक्कीच फेकला गेलाय. यॉर्क लाईनचा बॉल यावेळेस ऑन साइडला ड्राईव्ह केलं जात आहे. सिंगल धाव पूर्ण केली आहे. दुसरीचा प्रयत्न नाही आणि एकच धाव मात्र मिळतीये. हॅट्रिक साठी सौरभ ओद्रे आणि विश्वनाथ कारके यांच्याकडून गोलंदाज अंकित साठी विकेट हॅट्रिक साठी 1000 रुपयाचा कॅश प्राइज असेल. टू कॉम्बॉक्स. 13 धावा मात्र आता धावफलकावरती जमवल्या गेल्यात. संत आणि सावध सुरुवात या ठिकाणी पप्पर 11 पेठ संघाची पाहायला मिळतीये. सुरुवातीला आपण पाहिलं एकही चेंडू झाला नव्हता. 8 धावा स्कोर कार्ड वरती होत्या, परंतु त्याच्यानंतर 8 बॉल झाल्यात आणि फक्त 5च धावा जमवल्या गेल्यात. चांगली गोलंदाजी, चांगला कमबॅक बॉलिंग टीम शिरडोनचा. यॉर्कर बॉल पोलवर टप्प्याचा चेंडू अगदी ब्लॉक हॉल मध्ये चेंडूची पिचिंग आपल्याला पाहायला मिळतीये. यॉर्कर जो बनाती है बल्लेबाजों को घन चक्कर. आणि जेव्हा अशा प्रकारचे यॉर्कर येतात, यॉर्कर किंग श्रीलंकन गेंदबाज सर लसित मलिंगा यांची आठवण मात्र आपल्याला होते. कारण अशाच प्रकारचे यॉर्कर सर लसित मलिंगा फेकायचे. करंट क्रिकेटमध्ये सर जसप्रीत बुमराह आपल्या भारत देशाचे खेळाडू ज्यांना यॉर्कर किंग म्हटलं जातं. आणि यॉर्कर म्हणजे ब्रह्मास्त्र, मोस्ट डिफिकल्ट डिलिव्हरी. बोल्ड बाय बॉलर जी असते यॉर्कर. स्ट्रेट ड्राईव्हचा फटका खेळाडूवर. 2 खेळाडूंच्या मध्ये होती दरार. चेंडू फरार, सीमा पार, चौकार 4. आयोजन हॅट्रिक साठी 3000 आणि त्यानंतर 6 बॉल वरती जर 6 विकेट घेतल्या तर 16000 शिरडोन टीमच्या गोलंदाजासाठी पारितोषिक आहे. आणि हे पारितोषिक असेल ते पाशा ग्रुप शिरडोन पनवेल यांच्याकडून. विकेट हॅट्रिक साठी 3000 आणि 6 चेंडू वरती 6 विकेट जर घेतल्या तर तब्बल 16000 पाशा ग्रुप सागर आणि 1600 सरकार यांच्याकडून हे पारितोषिक आहे. ओव्हर टू कॉम्बॉक्स. पंच वेस्ट साइड साठी रिव्ह्यू घेतलाय. चेक केलं जाईल. चला तिसरे पंच येतीलच. दाखवा, चेक करा. चला पंच फेअर बॉल आहे.
फेअर चेंडूचा निर्णय मात्र या ठिकाणी नक्कीच दिला जाईल. रिव्ह्यूचा संबंध देखील नव्हता, अगदी डोप्याच्या हाईटच्या आसपास बॉल डिलिव्हर्ड केला होता, त्यामुळे रिव्ह्यू तुम्ही गमावलाय. घ्यायला नव्हता पाहिजे बप्पन 11 पेट, कारण की एक रिव्ह्यू जर गेला तर परत मिळणार नाही आणि रिव्ह्यू मात्र या ठिकाणी आता तुम्ही गमावलाय. अटॅक करण्याचा प्रयत्न, घोटना टेक तमाशा देख, फटका खेचायचा होता परंतु विदाउट कनेक्शन, नो रिॲक्शन. काही पे निगाह आणि काही पे निशाणा अशी परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये मात्र आपल्याला बॅटिंग करताना पाहायला मिळतीये. डॉट चेंडू कसून गोलंदाजी केली जातीये. अचूक टप्प्यावरती ठेवलेलं नियंत्रण, वेगावरती स्वार होऊन गोलंदाजी करतायत आणि बॉलिंग युनिट ज्या टीमचा चांगला असतो त्यांचा खेळ मात्र मैदानावरती नेहमी चांगला राहतो आणि यावेळेस चांगला परफॉर्मन्स करतात. सुरुवात जरी खराब केली असली टीम गिरोबाईला शिरडून, तरी अंकित वाजेकर यांनी चांगली गोलंदाजी केली आहे. हलक्या हाताने प्लेट करण्याचा प्रयत्न, परंतु आणखीन एक चेंडू प्ले अँड मिस अशाच प्रकारचा खेळ मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. डॉट चेंडूची सांगता होतीये. डॉट चेंडूच्या समाप्तीनंतर षटक क्रमांक खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला गेलाय. स्कोर कार्ड वरती धावा येतील. बॅटिंग करताना पप्पन 11 पेट 17 धावा 3 गडींच्या मोबदल्यात. शिवरायांच्या गोलंदाजासाठी आणि पारितोषिक लावण्यात आलं. कोणत्याही गोलंदाजाने जर विकेट हॅट्रिक घेतली तर 3000 रुपये आणि 6 चेंडूवरती जर 6 विकेट घेतल्या तर 16,000 रुपये तब्बल या ठिकाणी परशा ग्रुप शिरडून पनवेल, सागर शेठ भोईर, 1600 सरकार यांच्या माध्यमातून देण्यात येतील. ओर टू कॉम्बॉक्स. चला गोलंदाजीमध्ये परिवर्तन केलं जाईल. तिसऱ्या षटकाची जबाबदारी घेऊन देवेंद्र मुकादम यावेळेस गोलंदाजी केली जाईल. राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिला बॉल बॅकवर्डला गेल्या. स्कोअर कट करण्याचा या ठिकाणी शॉर्ट ऑफ पूल करण्याचा माफ करा प्रयत्न होता. कनेक्शन आपल्याला पाहायला मिळत नाहीये. पंचांचा लेग बाईचा सिग्नल आमच्यापर्यंत पोहोचला जाईल आणि एक धाव मात्र मैदानाच्या आतमध्ये पूर्ण केली जाते. फलंदाजांनी अक्षरशः नांगी टाकली आहेत की काय असा मोठा प्रश्नचिन्ह मात्र आता निर्माण केला जाईल. तो म्हणजे बॅटिंग टीम पप्पन 11 पेट संघाच्या फलंदाजांवरती. सुरुवातीला आपण पाहिलं 3 मोहरे बाद केले गेले, त्याच्यानंतर मात्र अजूनही सलामीचे फलंदाज रॉबिन मैदानाच्या आतमध्ये आहेत. रॉबिनच्या बॅट मधून तेवढ्या धावा येत नाहीयेत, पण फुल टॉस बॉल लॉलीपॉप चेंडू परंतु टिपला गेलाय झेल आणि संपवला जातोय फलंदाजाचा खेळ. फलंदाज होईल नो डाऊट कॅच आउट. अठरा धावा मात्र स्कोर कार्ड वरती येतात. बॅटिंग करत असताना धावा जमवताना मात्र दमछाक होतीये. सलामीचे फलंदाज रोबिन ज्यांच्या खांद्यावरती बरेचशा धावा जमवण्याची जबाबदारी होती. यावेळेस लॉफ्ट केले, बॉलला उडवलं हवेमध्ये. खेळाडू येत आहेत त्यांच्याकडून मात्र या ठिकाणी चुकी होतीये. तत्पूर्वी 2 धावा मात्र मैदानाच्या आतमध्ये धावून पूर्ण केल्या गेल्या. सुरुवातीला मात्र आक्रमण तुम्हाला करायला हवं होतं. तुमच्या आपण जर पाहिलं सुरुवातीला 8 धावा आल्या होत्या, एकही चेंडू डिलिव्हर्ड झाला नव्हता, परंतु त्याच्यानंतर आतापर्यंत तब्बल 15 चेंडू डिलिव्हर्ड झाले गेल्यात आणि फक्त 12 धावा त्या 15 चेंडूंमध्ये आल्यात आणि टोटल जर आपण पाहिली तर 20 संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती येते.
यावेळेस अगदी डीप द क्रीज गेले होते. बॅकवर्ड झोन शबल होऊन फटका खेळण्याचा प्रयत्न, कनेक्शन होत नाही. अंपायर डाऊन द लेग साइड, वन बॉल 1+1, 2 धावा यावेळेस मात्र आपल्याला मिळताना नक्कीच पाहायला मिळतील. बिना दसरा बिना दिवाळीचा बोनस पप्पन 11 पेठ संघाला दिला जातो आहे आणि या 2 धावांच्या बरोबरीने 22 धावा डबल दुरी ज्याला मी म्हणतो 22चा आकडा स्कोर कार्ड वरती येईल. आपण पाहतोय चांगली सामना मैदानाच्या आतमध्ये होतोय, परंतु इथून आता फलंदाजांना आक्रमण करावं लागेल. तुमचं आक्रमण आज तुमचा बचाव आहे. जेव्हा तुम्ही कराल वार तेव्हाच तुम्ही कराल शिकार, अन्यथा मग तुमची दमछाक या ठिकाणी आपण फर्स्ट इनिंग मध्ये नक्कीच पाहू. पण तो फिरकीपटू गोलंदाजाचं जर आपण वैशिष्ट्य पाहिलं, चेंडूला वळण करण्यामध्ये एक्सपर्ट आहे. यावेळेचा बॉल देखील डाऊन द लेग साइड. काय करतायत देवेंद्र मुकादम, हा सगळ्यात मोठा प्रश्न मात्र त्यांना आता विचारला जाईल. एखादा गोलंदाज जर कट करण्यामध्ये माहीर असेल तर त्याला वेगाने फेकायची गरज नसते, फक्त चेंडूचा टप्पा जर तुम्ही चांगला ठेवला. बॅट कट आहे, यस माफ करा, बॅट कट होती त्यामुळे डॉट चेंडू त्या ठिकाणी नक्कीच काउंट केला जाईल. 4 बॉल म्हणजे आतापर्यंत या षटकामध्ये झाले आहेत आणि या 2 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. अटॅक करण्याचा प्रयत्न, लगी तो छगी पण छगी नाही लगी असं पण आता म्हणायला हरकत नाहीये. बॅट मात्र वाऱ्याच्या वेगाने फिरली जातीये, परंतु शेवटच्या क्षणापर्यंत जर तुमची नजर चेंडूवरती असेल, वेट वॉच टाइम अँड देन हिट, हा जर गेम प्ले तुम्ही केला तर धावा येतील. अन्यथा जर तुम्ही अंदाधून बल्लेबाजी केली, फटकेबाजी केली तर मात्र धावा येणार नाही. आणि तशाच प्रकारचा खेळ आपण पाहतोय. हलक्या हाताने टॅपिंग क्रिकेट, सेन्सिबल क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये मात्र आपल्याला पाहायला मिळत आहे. कुछ नाही से कुछ ही सही, डॉट चेंडू पेक्षा किमान सिंगल तरी बरी, आणि हाच मनसुबा या ठिकाणी बॅटरचा पाहायला मिळाला. सिंगल धाव मात्र मैदानाच्या आतमध्ये पूर्ण केली जाते आणि एका धावेच्या बरोबरीने षटक क्रमांक 3चा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला गेलाय. बॅटिंग करताना धावा आहेत धाव फलकावरती त्या 4 बाद 23 धावा. सामने एवढा वेळ तुम्हाला घ्यायचा नाहीये. प्रत्येक ओव्हर नंतर जर तुम्ही टीम मीटिंग घेत असाल तर मग ते योग्य नाहीये. 23 धावा आहे. चला स्पीडअप करायचं या ठिकाणी. गिरोबा 11 शिरडून संघ विनंती असेल की आपण स्पीडअप. 23 धावा झालेल्या आहेत. शेवटचा षटक मात्र या ठिकाणी आता सुरू केलं जाईल. गोलंदाजी मार्क वरती आपल्याला गोलंदाज विशाल खारके शेवटच्या षटकासाठी बॉलिंग ट्रॅक वरती येताना पाहायला मिळत आहेत. शेवटचा षटक डेथ ओव्हर, स्लॉग ओव्हर, हाणामारीचा ओव्हर. पुढील मॅच विनंती असेल कुडावी संघाचा कर्णधार आणि रियांच्या निमांशू 11 सोमटणे दोन्ही टीमचे कॅप्टन इनिंग ब्रेक मध्ये कंपल्सरी आपण टॉस करण्यासाठी यावं. पहिला बॉल सुरुवात करतायत विशाल खारके. आउटसाइड द ऑप्शनची लाईन वापरली जातीये. पंच 2 हात आमच्या दिशेने समांतर करतील, अगदी शाहरुख खान स्टाईल मध्ये. पंचांनी सांगितलं की वाईड बॉल आहे आणि वाईडच्या बरोबरीने मात्र आता धावसंख्या वाढेल. इथून तुम्हाला आता आक्रमण करावे लागतील. सुरुवातीला तुम्ही शांत राहिला, परंतु इथून मात्र आता तुम्हाला बॅटिंगचं वादळ मैदानाच्या आतमध्ये आणावं लागेल. प्रयत्न केले जात आहे. डीप द क्रीज जाऊन फटका खेचलाय. क्षेत्र रक्षक बनेल प्रेक्षक. चेंडू त्यांच्या वाक्याच्या बाहेर. देर आहे पण दुरुस्त आहे. ठोकलाय षटकार.
6 धावांनी मात्र संघाचा धावफलक आता वधारला जाईल आणि 30 धावा मात्र यावेळेस स्कोर कार्ड वरती येत आहेत. यावेळेचा बॉल देखील सोडून दिलाय. पंच मात्र अगदी स्टायलिश स्टाईल मध्ये आम्हाला कळवतात की हा चेंडू देखील वाईड आहे. वाईट चेंडू फेकायचे नाहीयेत. विशाल खारके दडपणाखाली गोलंदाजी करतायत की काय, सगळ्यात मोठा प्रश्न चिन्ह त्यांच्या बॉलिंग वरती मात्र निर्माण केला जातोय. स्लॉट मधला बॉल स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, द बॉल गो स्ट्रेट. पण या ठिकाणी खेळाडू होते, झेल सुटलाय. प्रयत्न केला जाईल, रनआउटचा संधी होती ती देखील गमावलेली आहे. 2 धावा मात्र यावेळेस मैदानाच्या आतमध्ये नक्कीच जाऊन पूर्ण केल्या गेल्यात. पकडा झेल आणि जिंका क्रिकेटचा खेळ असं म्हटलं जातं, परंतु एका हाताने मात्र अटेम्प्ट केलाय, बॉलला रोखलं जरूर, पण 2 धावा यावेळेस नक्कीच मिळाल्या जातील. 2 धावांच्या बरोबरीने डबल तिरी 33 धावा. चेक करायचंय का? यस, चेक करायचंय. विनंती असेल तिसरे पंच चेक करा. पंच सेफ आहे का? चेक करू? यस, चेक करा. तेच अंपायरच रिव्ह्यू, अंपायर सांगतात की चेक करा. पंच थोडासा विजन ब्लॉक झालेला आहे, त्यामुळे विनंती असेल ऑनफिल्ड अंपायरचा जो निर्णय आहे तोच मान्य केला जाईल. त्यामुळे सेफ आहे. चला, 2 धावा मिळतात. त्या ठिकाणी प्रेक्षक पण होते, त्यांनी पण सांगितलं की कदाचित नाही आहे. यस, 2 धावा मात्र या चेंडूवरती मिळतात. 2 धावांच्या बरोबरीने 33 धावा मात्र स्कोर कार्ड वरती आपल्याला येताना नक्कीच पाहायला मिळतील. आतापर्यंत या षटकाचा जर आपण विचार केला, 2 चेंडू खेळलेत, 10 धावा दिल्यात. फुल टॉस बॉल, गेंदबाज रह गया हक्का बक्का और दिया मौका तो लगाया चौका. हा येतोय चौकार 4, परंतु पंचांनी तिसऱ्या पंचांना रेफर केलाय. चला, थर्ड अंपायर विनंती असेल आपण टीव्ही स्क्रीन वरती यावं, चेक करावं. बिमरच्या नो बॉल साठी हा रिव्ह्यू मात्र घेतला गेलाय. ओव्हर द वेस्ट जर हाईट असेल तर तो बिमर असेल, ओव्हर द बिलो द वेस्ट जर हाईट असेल तर तो फेअर असेल. चेक केला जाईल. रियांश आणि हिमांशू 11 सोमटणे शेवटचा कॉल, आणि त्याच्याच बरोबरीने देवीदास 11 कुडावे शेवटचा कॉल. टॉस साठी यावं. नो बॉल आहे पंच, नो चेंडू. इट इज डेफिनेटली अ नो बॉल. भीमरचा नो बॉलचा कॉल मात्र या ठिकाणी तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून दिला गेला आहे, आणि पंचांनी आपला हेलिकॉप्टर फिरवलाय, म्हणजे फ्रीडची संधी यावेळेस नक्कीच असेल. 1+4 नशिबाच्या 5 धावा यावेळेस पप्पन 11 पेठ संघाच्या अकाउंट मध्ये ऍड ऑन केल्या जातील. पहिल्या ओव्हर मध्ये भीमरचा नो बॉल, त्यावर षटकार. त्याच्यानंतर या ओव्हर मध्ये भीमरचा नो बॉल, त्यावर चौकार. आणि आतापर्यंत जर आपण पाहिलं तर वाईट चेंडू फेकले आहेत, नो चेंडू फेकले आहेत, षटकार चौकार खाल्ले आहेत. खराब गोलंदाजी, चांगले चेंडू फेकल्यानंतर देखील असे खराब चेंडू का? 16 धावा एक्स्ट्रा आहेत, म्हणजे 38 मधल्या 16 तर फक्त एक्स्ट्राच्या धावा आहेत. फ्रीडची संधी होती. यॉर्क लाईनचा बॉल, स्ट्रेट बॉल ड्राईव्ह केलाय. ऑन साइडला खेळाडू आहेत, चुकी करतायत, परंतु एकाची चुकी आणि दुसऱ्याने सावरलं. कारण घर हे दोघांचं असतं, ते दोघांनी आवरलं पाहिजे. एकाने पसरवलं तर दुसऱ्याने सावरलं पाहिजे, आणि या ठिकाणी एकाची चुकी परंतु दुसऱ्याच्या माध्यमातून त्यांना सावरलं गेलंय. टीम एफर्ट फिल्डिंग युनिट मध्ये या ठिकाणी टीम गिरोबा 11 शेडोनचा पाहायला महत्व आहे. तत्पूर्वी 2 धावा मात्र धावून पूर्ण केल्या जातील. इनिंग ब्रेक मध्ये ज्या टीमचा कॅप्टन उपस्थित नसेल मग त्याच्या अपोजिट टीमला टॉस विन दिला जाईल. ही आता शेवटची सूचना आहे.
2 धावांच्या बरोबरीने आपण पाहतो 40 धावा यावेळेस स्कोर कार्ड वरती जमवल्या गेल्यात. अजूनही 3 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. फुलटॉस बॉल, फुलटॉस वरती फुलटोल वसूल केलाय. फटक्यात होत वजन आणि धावा मिळतील अर्धा डझन. षटकार. नो बॉलचा निर्णय मात्र इथून देखील पंचांच्या माध्यमातून दिला गेला आणि आता गोलंदाज गोलंदाजी करू शकत नाही, कारण एका ओव्हर मध्ये 2 भीमरचे नो बॉल अलाउड नसतात. काय गोलंदाजी केली आहे सगळ्यात मोठा प्रश्न. टॉस तुम्ही गमावला, त्याच्यानंतर तुम्हाला गोलंदाजी करण्याचं आमंत्रण दिलं गेलं. आतापर्यंत 3 भीमरचे नो बॉल टोटल या इनिंग मध्ये फेकले गेले आहेत आणि त्या 3 भीमरच्या नो बॉल वरती 19 धावा आल्या टोटल. 3 भीमरचे नो बॉल जर आपण धरले 2 चौकार 1 षटकार आणि 3 भीमरचे रन, 19 धावा आतापर्यंत नो बॉल आणि त्याच्यावरती प्रहार करून आल्यात. खराब गोलंदाजी अक्षरशः मित्र म्हणेन. गोलंदाज काय करतायत हा मोठा प्रश्न मात्र आता विचारतायत बरेचसे. गिरोबा 11 शिरडून संघाचे पाठीराखे मात्र आता नाराज झाले आहेत, कारण त्यांच्या संघाकडून त्यांना चांगल्या खेळाची अपेक्षा आहे, पण तो खेळ मात्र आता गोलंदाज करत नाहीयेत. नवीन गोलंदाज संकेत भोईर येतील बॉलिंग ट्रॅक वरती, परंतु फ्री हिटची संधी असेल. पंचांनी आपला हेलिकॉप्टर फिरवलाय. उघडा डोळे पहा नीट, चेंडू आहे फ्री हिट. फ्री हिटचा बॉल यावेळेस देखील मोठा फटका येणार का? शेवटच्या चेंडूवरती आक्रमण चढवलंय फलंदाज रॉकी मात्रे. यावेळेस देखील अटॅक करण्याचा प्रयत्न. टप्पा पडलाय चेंडूवरती मात्र आपल्याला जास्त उसळी पाहायला मिळतीये. डॉट चेंडू मात्र मैदानाच्या आतमध्ये. संकेत भोईरला आधी षटक मित्र म्हणून द्यायला पाहिजे होतं, पण ते दिलं नाही आणि त्याच्यानंतर मात्र संकेत भोईरला नशिबाने का होईना पण 2 ते 3 चेंडू टाकायची संधी मिळाली आणि त्या संधीचं सोनं ते करतायत, कारण पहिला बॉल त्यांच्या माध्यमातून मात्र आता डॉट फेकला गेलाय. अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. धावफलकावरती 47 धावा, 47 ऑन टोटल आतापर्यंत स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात आणि आजच्या रात्रीतील मला वाटते हायेस्ट धावसंख्या देखील असेल 47, कारण बऱ्याचशा मॅचेस 30, 35, 38, 40 या धावसंख्येच्या आसपास होत्या, परंतु आजच्या रात्रीमधील हायेस्ट धावसंख्या या ठिकाणी उभारली गेली आहे ते म्हणजे पप्पन 11 पेटच्या माध्यमातून 47. अजूनही 2 बॉल बाकी आहेत. 2 बॉल. हा कुठला शॉट होता? जाना था वाशी आणि पहुंच गई काशी, पण बॉल सीमा पार आणि नशिबाचा चौकार. एक्कावन्न. पप्पन 11 पेट स्कोर कार्ड वरती 51 धावा जमवल्या गेल्यात आणि शेवटच्या बॉलचा खेळ मात्र या ठिकाणी आता पहिल्या सत्रामध्ये शिल्लक असेल. साइड स्क्रीनच्या खाली कोण बसलेत? विनंती आहे त्यांना की आपण मायबाप प्रेक्षक प्लीज उठावं आणि आपण बाहेर इकडे बराचसा ग्राउंड आहे तिकडे बसावं. तुम्ही आमचे मायबाप प्रेक्षक आहात, पण मी नम्रतेची तुम्हाला विनंती करतोय, थोडासा आयोजकांना आणि खेळाडूंना अडथळा येईल, त्यामुळे साइड स्क्रीनच्या खाली जे प्रेक्षक बसलेत त्यांना माझी नम्रतेची विनंती आहे की थोडंसं आपण बाजूला झालात तर बरं होईल.
आणि तिकडे पण ते ग्रीन पट्टीवरती पाय ठेवून जे खेळाडू बसलेत त्यांना पण विनंती आहे की त्या ग्रीन पट्टीवरती पाय ठेवू नका. तिकडे बरेचसे खेळाडू ग्रीन पट्टीवरती पाय ठेवून बसलेत. एक तर पट्टीच्या मागे बसा, जर बसलं तर बरंच होईल. पट्टीवरती बसू नका, विनंती असेल. चला शेवटचा बॉल घेऊन गोलंदाज संकेत भोई तयार होतील. शेवटचा बॉल लॉफ्ट केलाय, उडवलाय. ऑन साइडला खेळाडू आहेत, कोणतीच चुकी करत नाहीयेत. फिल्डर मेकिंग नो मिस्टेक, टेकिंग अ सक्सेसफुल कॅच अँड अनदर विकेट इज डाऊन. त्यानंतर पप्पन 11 पेट संघाने 51 धावा धावफलकावरती जमवल्या आणि समीकरणाचा विचार जर केला तर गिरोबा 11 शिरडोन संघाला येणारे 24 चेंडू आणि विजयासाठी मात्र 52 धावांची गरज आहे. धावांचा पाठलाग कसा होणार, धावा चेज होतील की डिपेंड होतील, ऐकवण्यासाठी आपण बोलूया आमचे साथी समालोचक रायझिंग स्टार कॉमेंटेटर शुभम म्हात्रे सर यांच्याकडे. तत्पूर्वी एक संधी डीजे ला. तरी पहिल्या इनिंगचा खेळ मात्र संपला. पप्पन 11 पेट आणि त्यांच्या विरोधात गिरोबा 11 शिरडोन अशी लढत, एक बिग फाईट आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. जिथे पहिल्या इनिंगचा खेळ झाला, पहिल्या इनिंग मध्ये टोटली पप्पन 11 पेट या टीमने मात्र धावा बनवल्या त्या 51 आणि इथून 24 बॉल वरती गिरोबा क्रिकेट संघ शिरडोन या संघाला मात्र 52 धावसंख्येची गरज. शिरडोन संघ आपली सलामीची जोडी ओपनिंग बॅटर मैदानात लगेच दाखल करा, टाइमपास करू नका. 1 वाजला आणि इथून देखील आपल्याला पुढच्या 5 मॅच अजून कव्हर करायच्या, त्यामुळे थोडं स्पीड अप घ्या. पंच खेळाडूंना सांगा की वारंवार टीम मीटिंग करू नका. आयोजकांकडून आपण सूचना आली आहे, जेवढा फास्ट खेळता येईल तेवढे फास्ट घ्या. प्रत्येक बॉल झाल्यानंतर, प्रत्येक ओव्हर संपल्यानंतर जास्त वेळ टीम मीटिंग घेऊ नका, अशी आयोजकांकडून आपण सूचना आली आहे. मॅच लगेच ऑन करा. 24 बॉल 52 ची गरज. यानंतरची आणखीन एक बिग फाईट आपल्याला पाहायला मिळेल. रियांश आणि हिमांशू 11 सोमाटणे आणि त्यांच्या विरोधात संघ असेल तो देविदास 11 कोडावे. मॅचचा टॉस या ठिकाणी पुढच्या मॅचचा जिंकलाय तो सोमाटणे टीमनं, आणि जो काही निर्णय असेल तो आमच्यापर्यंत पोहोचवा. 24 बॉल आणि 52 ची गरज. सलामीची जोडी गिरोबा क्रिकेट संघ शिरडोनची मात्र मैदानात दाखल झाली आहे. अजय माली आणि रोहित पवार ही जोडी मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल.
रोहित पवार आणि अजय माळी ही जोडी मैदानात गिरोबा 11 शिरडोन या संघाची 24 बॉल आणि 52चा पाठलाग मात्र त्यांना करायचा. गोलंदाजी मार्क वरती पहिल्या षटक हाताळण्यासाठी पप्पन 11 पैठ या टीम कडून पहिला गोलंदाज हर्षद डाकी मैदानात आलाय. रोहित पवार या खेळाडूसाठी षटकार हॅट्रिकला, प्रत्येक सिक्सला विश्वनाथजी खारके आणि त्यानंतर सौरभ शेठ उद्रे यांच्याकडून 1000 रुपये असतील, तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी लावण्यात आलं. 24 आणि 52चा पाठलाग करायचा. मॅचला सुरुवात आपण जिथे गोलंदाजीच्या मार्क वरती हर्षद डाकी यावेळेस सज्ज आहे. मॅचला आणि 17ला होईल सुरुवात. 3, 2, 1 लेट्स प्ले. पहिला बॉल, गोलंदाज हर्षद या ठिकाणी तयार आहे. चला पहिला चेंडू ओव्हर द विकेट न राईट आर्म ओव्हर द विकेट न गोलंदाज हर्षद डाकी, स्ट्राइक एंड वरती अजयला आपण पाहतोय. पहिलाच बॉल अनड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, जमीन लगतचा फटका, कार्पेट लेवलला चेंडू चाललाय लॉंग ऑफ कडे, जिथे मिळेल ती एक फक्त सिंगल आणि सिंगलच्या मदतीने अवघी एक धाव फलकावरती. एकेच्या मदतीने शिरडोन टीमचा मात्र अकाउंट झालं ओपन. एक धाव लागली धाव फलकावरती. 52चा पाठलाग करायचा, इथून मोठी धावसंख्या चेस करायची आहे. मयूर पाटील सर आजच्या दिवसातील हाय स्कोर, अगदी सगळ्यात मोठी धावसंख्या याच मॅच मध्ये बनली. त्याचं कारण देखील तेच आहे, गोलंदाजी थोडी खराब राहिली. अगदी शेवटला बरेचशे एक्स्ट्रा धावा खर्च केल्या गेल्या. शपल होऊन मारण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. सॉफ्ट डिसमिसल होण्याची चान्स होती. इथे खेळाडू रोहित पवारला मात्र जीवनदान दिलं जातं. अगदी शफल होऊन थोडीशी जागा बनवली, रूम देऊन खेळण्याचा प्रयत्न, फटका थोडा फसला होता, परंतु खेळाडूकडे चूक झाली, जेल ड्रॉप झाला आणि मिळाले तो जीवदान आणि एक सिंगल. 2 चेंडू आणि 2 धावा मात्र धाव फलकावरती ते शिरडोन या संघाच्या. पॉवर प्लेचं षटक, पॉवर प्ले मध्ये आता बॅटिंग वेगाने करण्याची गरज आहे, धाव गती वाढवण्याची गरज आहे. परत एकदा कट करण्याचा प्रयत्न लाऊड अपील पंचांकडे केली जाते. अगदी शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न हर्षद डाकी या गोलंदाजाचा सक्सेस ठरलाय. फलंदाजापासून बराचसा दूर चेंडू हाताळला जातोय. गोलंदाजाला माहिती आहे जेवढे शरीरापासून दूर चेंडू ठेवू तितके चांगले आहेत. अगदी शरीराच्या जवळ चेंडू असला, बॅटच्या रडार मध्ये जर चेंडू आला तर मात्र सीमारेषा पार जाण्याची शक्यता असते. त्यामुळे शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न गोलंदाज हर्षद डाकीच्या माध्यमातून होतोय. लॉफ्ट केला जातोय फटका, यावेळेला टायमिंग चांगलं झालंय आणि बॉल मात्र चाललाय सीमारेषेच्या जवळ. फील्ड केलाय की काय ते आपल्याला पाहावं लागेल. आणि जर फील्ड केला असला तर 100% एफर्ट त्या ठिकाणी, 100% प्रयत्न फिल्डरच्या माध्यमातून मात्र केले जात आहेत. व्हॉट अ फिल्डिंग. अगदी शेवटच्या क्षणाला आपण रिप्ले मध्ये पाहतोय काय फिल्डिंग केली आहे, लाजवाब. इथून बाट चिकट आपण पाहतोय आणि चेंडू मात्र सीमा रेषेच्या जवळ पुन्हा फील्ड केला जातोय. तिथे मिळतील त्या 2 धावा आणि 2च्या मदतीने संघाची एकूण धावसंख्या पोहोचेल ती 6 या आकड्यावरती. सहा धावा धावफलक्यावरती. चांगली फिल्डिंग आपण फिल्डरच्या माध्यमातून मात्र पाहिली आहे. गोलंदाजी चांगली राहिली आहे हर्षद डाकी या गोलंदाजाची. फक्त 6 धावा आतापर्यंत खर्च केला, ते काही मोठा फटका खाला नाही. शेवटचा बॉल, ओ सुरेख चेंडू पाहायला मिळाला, अगदी खोदून काढलाय. फिल्डर कडे चेंडू जाईल, मिळेल सिंगल, दुसरी साठी परतलेत. वॉट काय फिल्डिंग आणि काय रन इन बिटवीन द विकेट पाहायला मिळाली. 2 रन या चेंडूवरती सहजरित्या धावून कंप्लीट. पहिल्या ओव्हरची होईल सांगता, जिथे 52 धावसंख्येचा पाठलाग गिरोबा 11 शिरडोन या संघाला मात्र करायचा होता, तिथे पहिल्या ओव्हर मध्ये फक्त धावा आल्या त्या 8. इथून आपण पाहू की 18 चेंडू मात्र बाकी आहेत आणि विजयासाठी गरज आहे ती 44 या धावसंख्येची.
18 चेंडू आणि 44 धावा संख्येची मात्र गरज आहे ती शिरडोन टीमला. रोहित पवार या खेळाडूसाठी मात्र पारितोषिक लागू आहे. अगदी एक षटकार प्रत्येक सिक्स साठी विश्वनाथ शेटकारके आणि त्यानंतर सौरभ शेठ उद्रे यांच्याकडून रोख रक्कम 1000 रुपयाचं पारितोषिक रोहित पवार या खेळाडूसाठी. अगदी षटकार चौकारांची आतिषबाजी बारिश मात्र आता फलंदाजी करत असताना शिरडोन टीमच्या फलंदाजांना मात्र करावे लागेल, कारण 18 चेंडू आता बाकी आणि 44 धावा मात्र बनवायच्या आहेत. जी सुरुवात पहिल्या ओव्हरमध्ये व्हायला पाहिजे होती ती सुरुवात झाली नाहीये. त्याच्या विरोधात हर्षद डाकीनं एकदम इकॉनॉमिकल षटक मात्र आपल्या टीमसाठी हाताळलंय. पॉवर प्ले देखील संपला. आता फिल्डिंगची व्यूहरचना पूर्णपणे ओपन. 5 फिल्डर हे 30 सर्कलच्या बाहेर तैनात असतील. पहिलाच बॉल समोरच्या दिशेने वैशेप मध्ये फटका एक्झिक्यूट केला. एक टप्प्या अखेरीस फिल्डिंग छान झाली आहे. दुसरी साठी सरसावलेत आणि 2 धावा देखील सहजरित्या धावून कंप्लीट. पहिल्याच बॉल वरती डबल धाव. डबलच्या मदतीने संघ 2 ने पुढे जाईल. संघ पोहोचेल तो 10 या आकड्यावरती. संत आणि सावध गतीनं सध्या तरी बॅटिंग आपण अजय आणि त्याचा साथी फलंदाज रोहितच्या माध्यमातून चालू आहे. परंतु आता इथं एक्सिलेटर वरती पाय द्यावा लागेल. अगदी धावगती वाढवावी लागेल, कारण आता 17 चेंडू आणि 42 धावांची गरज आहे. चांगला फटका बॅक टू दी बॉलर. फिल्डिंग देखील चांगली झाली. इथून फर्स्ट विकेट डाऊन होण्याची चान्स आहे. पहिला विकेट डाऊन खेळाडू आपण पाहतो रोहित पवार. बॅक टू द पवेलियन. फर्स्ट विकेट डाऊन रनआउटच्या स्वरूपात आपण पाहिलं तर रोहित पवार या ठिकाणी बाद झालाय. 10 या धाव संख्येवरती गिरोबा 11 शिरडोन टीमला पहिलाच झटका मिळालाय. नवीन फलंदाज साहिल मुकादम ऑन स्ट्राइक एंड वरती आपल्याला पाहायला मिळेल. 16 चेंडू आणि आता 42 धाव संख्येची गरज. जसजसा निर्धाव चेंडू येत जातील, डॉट बॉल येत जाईल, तर तसा प्रेशर आणि दबाव शिरडोन टीमवरती वाढेल. पहिल्याच बॉल सुरेखरित्या पाहायला मिळाला. अगदी वेग देखील बन्नाट या बॉलवरती होता. फलंदाजाला बीट करून खेळाडूंमध्ये तालमेल नाहीये. दुसरीचा प्रयत्न होता, शेवटला नकार दिला. बाईकच्या साह्यानं पंच इशारा देतात की एक सिंगल रन या चेंडूवरती जरूर मिळेल. धावसंख्या होईल ती 11 आणि इथून 15 चेंडू आणि 41 धावसंख्येची गरज. 15 बॉल 41. फिल्डिंग मध्ये वारंवार चेंज पप्पन 11 पेट या टीमच्या माध्यमातून मात्र केला जातोय. पप्पन 11 पेट टीमची फलंदाजी पहिल्या सत्रामध्ये चांगली झाली आहे. फलंदाजी देखील चांगली राहिली आहे. त्याच्या विरोधात जर गोलंदाजीचा विचार केला गेला शिरडोन टीमच्या, तर तब्बली मयूर पाटील सर 17-18 धावा या एक्स्ट्राच्या खर्च शिरडोन टीमनं मात्र केल्यात. गोलंदाजी थोडीशी सुमार राहिली आहे. त्या एक्स्ट्रा धावा ज्या खर्च केल्या होत्या, कदाचित त्याच एक्स्ट्रा धावा शेवटच्या ओव्हरला तब्बल विशाल खारके या गोलंदाजानं 32 धावा खर्च केल्या होत्या आणि त्याच 32 धावा आता कदाचित जड होऊ शकतात. हा पण ट्रॅक शॉटचा फटका होता. पूल करण्याचा प्रयत्न होतोय. पूल अनसक्सेसफुल झाला. झेलची देखील संधी होती. झेल ड्रॉप आणि इथून 2 धावा या कंप्लीट. झेल ड्रॉप झालाय, परंतु 2 धावा निश्चितपणे बॅटिंग करणाऱ्या टीमला मात्र मिळतील. 2च्या बरोबरीनं एकूण धावसंख्या पोहोचेल ती 13 आकड्यावरती. 14 चेंडू आणि 39 धावसंख्येची मात्र गरज आहे. अजय माळी स्ट्राइक एंड वरती आपण पाहतो. सलामीला आलाय. 6 चेंडूचा आतापर्यंत सामना केलाय. 9 धावसंख्येवरती बॅटिंग चालू आहे. परंतु आता सिंगल डबल्स धावांपेक्षा मोठ्या फटक्याला महत्व देणं गरजेचं आहे. सिंगल डबल्स धावांना आता फरक पडणार नाहीये. एकेरी दुहेरी धाव तितकीशी महत्वाची नाहीये. आता अजूनपर्यंत मोठा फटका एकही शिरडोन टीमच्या माध्यमातून मात्र आला नाहीये. उरत विकेट हर्षल म्हात्रेचा हा चेंडू. सुरेख बॉल पाहायला मिळाला. अगदी शरीराचा वेध घेणारा हा चेंडू. इथून आपण पाहतो की खेळाडूच्या शरीरावरती लागलाय. दुसरी धाव कंप्लीट होईल का? 2 धावा कंप्लीट आणि तिसरी साठी कदाचित स्वतःची विकेट सॅक्रिफाईस केली आहे की काय? स्वतःहून खेळाडू बाद होतोय की काय असं वाटलंय. रनआउटच्या स्वरूपात आणखीन एक धक्का मिळेल तो गिरोबा 11 शिरडोन संघाला.
खेळाडू या ठिकाणी इंजर्ड झाला. त्यानंतर 12वा प्लेअर आता मैदानावरती जाईल आणि त्यामुळेच आम्ही सांगत असतो की तुमचा 12वा खेळाडू हा ट्रॅक आणि शूज मध्ये पाहिजे. कारण ज्या वेळेला तुमचा एखादा मेन प्लेअर इंजर्ड होतो, अर्थात प्लेइंग 11चा प्लेअर इंजर्ड होतो, त्या वेळेला क्रिकेटचा नियम असा आहे की तुमचा 12वा जो खेळाडू असेल तो आतमध्ये जाईल. चला स्पीडअप करा पंच. इथे या षटकातील शेवटचा बॉल मात्र बाकी आहे. नवीन फलंदाज अंकित वाजेकर मैदानात आपण पाहतोय. 13 चेंडू आणि 37 ची गरज आहे. साहिल आणि अंकित ही जोडी मैदानात. मागील विकेट आपण रनआउटच्या स्वरूपात अजय माळी या खेळाडूची मात्र पाहिली आहे. शेवटचा बॉल या षटकामध्ये हर्षल म्हात्रेची चांगली गोलंदाजी राहिली आहे. अगदी इकॉनॉमिकल गोलंदाजी आपण पाहिली आहे. फक्त 6 धावा 5 बॉल वरती खर्च केल्यात. गोलंदाजावरती आक्षेप या ठिकाणी घेण्यात आला. तिसऱ्या पंचाची मागणी मैदानावरती केली गेली आहे. गोलंदाज हर्षलच्या गोलंदाजीच्या शैलीवरती आक्षेप फलंदाजाच्या माध्यमातून घेण्यात आला. तिसरे पंच आपण चेक करा. शेवटचा एक चेंडू मात्र बाकी आणि विजयासाठी गरज आहे ती 37 या धावसंख्येची. पहिल्याच बॉल वरती बिग हिट कॉम्बॉक्स कडे पहिल्या चेंडूवरती आक्रमक स्पष्ट करत असताना ठोकलाय षटकार. हा बिग हिट षटकार आपण अंकित वाजेकर या खेळाडूच्या माध्यमातून मात्र पाहिला. मॅचला कलाटणी दिली जाते. शेवट थोडस गोड झालं शिरडोन या संघासाठी, जिथे 37 पाहिजे होत्या. आता 12 चेंडू आणि 31 ची गरज आहे. अगदी प्रत्येक ओव्हरमध्ये सरासरी 15.50 ची आपण पाहणार आहोत. गोलंदाजी मार्क वरती तिसरा गोलंदाज रॉबिन आपल्याला पाहायला मिळेल. स्ट्राईक एंड वरती साहिल मुकादमला आपण पाहतोय. इथून देखील सामना संपलेला नाहीये. अंकित वाजेकरने सांगितलंय की मी मॅच मध्ये उतरलोय आणि का उतरलोय तर त्याने पहिल्या बॉलवरती मात्र सिद्ध केलंय. अशाच मोठ्या फटक्यांची नितांत गरज आहे ती शिरडोन या संघाला. ओव्हर द विकेट न गोलंदाजी मार्क वरती रॉबिन या ठिकाणी तयार आहे. अगदी कमी रनअप आहे. शॉर्ट रनअप मध्ये गोलंदाजी कशी होईल. पहिलाच बॉल सुरेख चेंडू पाहायला मिळाला होता. लो फुल टॉस होता. इथून लेग बायच्या साह्यानं एक सिंगल रन मिळेल ती शिरडोन या संघाला आणि सिंगलच्या मदतीनं संघ पोहोचेल तो 22 या आकड्यावरती. इथून 11 चेंडू आणि विजयासाठी 30 धावसंख्येची गरज आहे. अगदी कमी रनअप आहे. कमी रनअप मध्ये लेग ब्रेक पद्धतीची गोलंदाजी आपण रॉबिनच्या माध्यमातून मात्र पाहतोय. पहिलाच बॉल अगदी लो फुल टॉस होता. टपक आल्यानंतर थोडासा बाहेरच्या दिशेने चेंडू पिच झाला आणि साहिल मुकादम या खेळाडूला चेंडू काही समजलाच नाही. निर्धाव चेंडूची मात्र सांगतच झाली आहे. अंकित वाजेकर आता स्ट्राईक एंड वरती पहिल्या बॉल वरती षटकार ठोकत आपले इरादे मात्र स्पष्ट केलेत. 11 बॉल आणि अजून 30 धावा बनवायच्यात. अर्थात मॅच संपली नाहीये. मॅच मध्ये आता ट्विस्ट आला. इथून मोठ्या फटक्यांनीच काम बनेल. सिंगल डबल धावाने काहीही फरक पडणार नाहीये. ओव्हर द विकेट न रॉबिन यावेळेस सज्ज. हा चेंडू सुरेख बॉल पाहायला मिळाला. तरी शपल होऊन खेळण्याचा प्रयत्न. पंचांचा नो बॉलचा इशारा. अगदी ओव्हर स्टेपचा हा नो बॉल आणि आता पुढच्या बॉल वरती असेल तो फ्री हिट. उघडा डोले पहा नीट. पुढचा बॉल असेल फ्री हिट. एक्स्ट्रा रन मिळेल ते बॅटिंग करणाऱ्या शिरडोन या संघाला. अंकित वाजेकर या खेळाडूंना जर सामना जिंकून दिला तर सौरभ उद्रे यांच्याकडून 1000 रुपयाचं प्राइज असेल. फ्री हिटचा चेंडू आहे. सुवर्ण संधी आहे फलंदाजी करणाऱ्या टीम साठी आणि अंकित वाजेकर या खेळाडूसाठी. 11 चेंडू 29 ची गरज आहे.
हा चेंडू ऑन ड्राईव्हचा फटका आपण पाहतोय. डीप स्क्वेअर लेगला फिल्डर येतील, बॉल उचलतील, फेकतील, त्या अगोदर मात्र एक सिंगल रन कंप्लीट. फिल्डिंग चांगली चालू आहे. अगदी एकच धाव्या चेंडूवरती पाहायला मिळेल. स्ट्राईक रोटेट झाली आहे. डावकरी हाताचा खेळाडू साहिल मुकादम आता स्ट्राईक एंड वरती. धावसंख्या 1 ने वाढली. धावसंख्या पोहोचली ती 24 या आकड्यावरती. 10 चेंडू आणि इथून 28 या धावसंख्येची गरज. यानंतरची मॅच कुडावे आणि सोमाटणे अशी आपण पाहणार आहोत. दोन्ही संघ आपण लगेच रेडी राहायचंय. जसा सामना संपेल, टॉस या मॅचचा जिंकलाय तो सोमाटणे संघानं, आणि जो काही निर्णय आहे तो आमच्यापर्यंत पोहोचवायचा. जो निर्णय तुम्ही घेतलाय त्याची लगेच अंमलबजावणी करायची आहे. 10 बॉल 28 ची गरज. अगदी चांगली गोलंदाजी या षटकामध्ये रॉबिनची पाहिली आपण. टप्पा खाल्यानंतर थोडासा लेग ब्रेक, अगदी बाहेरच्या दिशेने चेंडू टर्न होतोय. ही खासियत आहे रॉबिन या गोलंदाजाची. टप्पा पडल्यानंतर चेंडू हातभर वळण घेतोय आणि इथून मात्र डॉट बॉलची सांगता. 9 चेंडू 28 ची गरज. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. स्टेप आउट करू खेळण्याचा प्रयत्न. इथून पहा रन घेण्याची, परंतु धाव नाही. अगदी क्रिकेटच्या बदलल्या नियमानुसार दोन्ही खेळाडूंना सोबत क्रीज सोडणे गरजेचं आहे. त्यामुळे ही धाव धरली जाणार नाहीये. डॉट बॉलची मात्र सांगता होईल. इथे 8 चेंडू अजून बाकी आहेत आणि 28 धावसंख्येची गरज. चांगली गोलंदाजी. 2 धावा फक्त खर्च केल्या. फुल टॉस बॉल होता, फटका फसलाय आणि साहिल देखील या ठिकाणी फसला जातोय. फलंदाज बाद. तिसरा झटका मिळेल तो शिरडोन संघाला. शेवटचे 7 चेंडू बाकी आहेत आणि 28 धावसंख्येची गरज. रॉबिनची चांगली गोलंदाजी राहिली आहे. नवीन खेळाडू स्ट्राईक एंड वरती शिवमला आपण पाहतो. शिवमने जर पहिल्या बॉलवरती 6 लगावला तर विश्वनाथ शेठ खारके आणि सौरभ शेठ उद्रे यांच्याकडून 2000 रुपयाचा कॅश प्राइज. पहिल्याच बॉल वरती दांडी गोल केली. शपल मारण्याचा प्रयत्न, अगदी ब्लॉक हॉल पद्धतीचा बॉल टाकला. विकेट नंबर 4 डाऊन. चौथा धक्का गिरोबा 11 शिरडोन संघाला. शेवटचं षटक होईल स्टार्ट, जिथे 6 चेंडू आणि आता 28 धावसंख्येची शिरडोन टीमला मात्र गरज आहे. आणि आमचे साथी स्कोरर मयूर पाटील सर यांच्याकडून गोलंदाजासाठी विकेट हॅट्रिकला 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. विकेट हॅट्रिक जर गोलंदाजाने मिळवली तर 1000 रुपये दिले जातील. गोलंदाजी मार्क वरती शेवटच्या षटकासाठी राजेंद्र डाकी गोलंदाज आपण पाहतोय. राईट आर्म राऊंड विकेट न. 6 बॉल आणि 28. 4 मोठ्या फटक्यांची नित्यांत गरज. पहिलाच बॉल अकुटप्पाचा होता. पंच आमच्या दिशेने इशारा देतायत की हा वाईट बॉल आहे. एक्स्ट्रा रन पहिल्या चेंडूवरती पाहायला मिळेल आणि एक्स्ट्राच्या मदतीने धावसंख्या 1 ने वाढली. धावसंख्या पोहोचेल ती 25 वरती. 6 चेंडू आणि 27 ची गरज आहे. कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम. अगदी स्पर्धा आपण पाहतोय महाराष्ट्र नवनिर्माण सेना शाखा भातन आयोजित मनसे पनवेल तालुका चषक 2025 एक भव्य दिव्य आयोजन. अगदी आज स्पर्धेचा आपण पाहतोय मयूर पाटील सर हा 4था दिवस आहे. उद्या फायनल डे 3रा दिवस आहे आणि उद्या फायनल डे देखील आहे, शेवटचा दिवस. पंचांचा मात्र वाईट बॉलचा इशारा. एक्स्ट्रा रन. सलग 2 चेंडू वाईट फेकले जातात. गोलंदाज राजेंद्र डाके या गोलंदाजाच्या माध्यमातून. 6 चेंडू आणि आता 26 ची गरज. ओ पहिलाच आखूड टप्पा. इट्स अ पॉवर हिट.
मिडविकेटच्या वरून बॉलला मात्र पाठवून दिला सीमा पार, बिग हिट षटकार. संघ जर जिंकला तर शुभम पवार आणि पराग मुकादम यांच्याकडून 2000 रुपयाचं प्राइज आहे. शिरडोन संघाने जर हा सामना जिंकला तर पहा मयूर सर एक षटकाराने हवा पूर्णपणे टाईट करून ठेवली आहे. दुसरा देखील इट्स आउट ऑफ द पार्क. मी अजून मॅच मध्ये शिल्लक, माझ्यामध्ये आहे पॉवर. ठोकला आणखीन एक षटकार. चौदा धाव संख्येची गरज अगदी कोणाला देखील वाटलं नसेल, अगदी जी सहज आणि सोपी मॅच अशी वाटत होती की पेठ संघ हा सामना सहज आणि सोप्यारित्या जिंकेल, परंतु अंकितने सांगितलं की मी मॅच मध्ये अजून जिवंत आहे. 9 चेंडू आणि तब्बल आतापर्यंत 6 चेंडू आणि 19 वरती तो खेळतोय. इथून 4 चेंडू शिल्लक आहेत आणि 14 धाव संख्येची मात्र गरज आहे. शिरडोन टीमला कंपल्सरी चेसिंग हा या स्पर्धेचा नियम आहे. हा चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, पास सिंगल रन वेगाने कंप्लीट. दुसरीचा कदाचित प्रयत्न होऊ शकतो. फिल्डिंग थोडीशी खराब, विकेटची इथून चान्स होती. काय घडलंय मैदानावरती? तिसऱ्या पंचासाठी रेफर केलं गेलं. तिसरे पंच ऑन स्क्रीन वरती आपण चेक करा. खेळाडू सेफ आहे, अगदी सहज आणि सोप्यारित्या तो आपल्या क्रीज मध्ये पोहोचलाय. अर्थात या बॉल वरती मिळाला तर 2 धावा आणि पुनश्च आता ऑन स्ट्राइक एंड वरती असेल तो अंकित वाजेकर. धाव संख्या पोहोचली ती 40 वरती आणि आता 3 चेंडू आणि 12 धाव संख्येची गरज. 3 चेंडू आणि 2 मोठे षटकार शिरडोन टीमला सामना जिंकण्यासाठी पाहिजे. काय घडेल? कोणता संघ हा सामना जिंकेल? कोणता संघ दुसऱ्या फेरीमध्ये यूज बिग 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 हिट षटकार. वॉट पॉवर हिटिंग, काय बॅटिंग चालू आहे. प्रेक्षकांची मन जिंकलेत अंकित या खेळाडून. 2 बॉल 6. ओ सुरेख चेंडू पाहायला मिळाला, अगदी खोलात टाकला. इथून मॅच मध्ये अजून ट्विस्ट बाकी आहे, कारण शेवटचा एक चेंडू मात्र बाकी असेल आणि विजयासाठी गरज आहे ती 6 या धाव संख्येची. जे स्वप्न या ठिकाणी शिरडोन टीमनं आणि अंकितनं पाहिलंय हा सामना जिंकण्याचं, स्वप्न साकार करण्यासाठी अंकितचे प्रयत्न देखील चालू आहेत. अगदी चांगला खेळ अंकितचा राहिला. 8 चेंडू आतापर्यंत सामना केलाय. 27 वरती त्याची बॅटिंग चालू आहे. संघाला एक हाती त्यानं आतापर्यंत झुंज दिली. एक हाती 1 man army. It's big big huge large long and strong षटकार. आणि हा सामना षटकारानं आणि अगदी युवराज सिंग स्टाईल षटकार लगावत हा सामना जिंकवला. तो 1 man शो, 1 man आर्मी. एकटा लढला, एकटा नडला. 9 चेंडू आणि 33 धावांची वॉट इनिंग. काय बॅटिंग केली आहे. तो अंकित नो डाऊट ठरलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. काय सामना झाला, प्रेक्षक देखील खुश आहेत. अशी मॅच व्हायला पाहिजे. मयूर सर, आपल्याला देखील वाटलं नव्हतं की सामना इथपर्यंत पोहोचेल. अगदी सामना आपण देखील सोडून दिला होता की सहज आणि सोप्यारित्या पेठ संघ सामना जिंकू शकतो, परंतु अंकितनं पॉवर हिटिंग दाखवली आहे. मनगटातला जोर त्यानं या मॅच मध्ये मात्र सिद्ध केलाय आणि तब्बल आपण पाहिलं तर 5 ते 6 षटकार लगावत हा सामना मात्र गिरोबा 11 शिरडोन संघाला मात्र जिंकून दिलाय.
चला मॅच